टुडेज टॉपिक इज स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आत्तापर्यंत आपण KVL KCL बघितलं बरोबर आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व केले. आज आपण बघतोय स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आणि आज आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन पण बघणार आहोत. तर स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनमध्ये हे बघा, हे जे कनेक्शन दिसते, these three resistances R13, R23 and R12, these three resistances are connected in delta. This is called as delta and this is called as star. R1, R2 and R3 are connected in star. इथे छोटासा एक डिफरन्स आहे की रेजिस्टन्सेसचे नंबर्स बघा कसे दिलेत. R13 R1, इकडे R23, इकडे फक्त R2, इकडे फक्त R3, इकडे R12. ओके, म्हणजे हे कशावरून आलेत तर रेजिस्टन्स कनेक्टेड इन बिटवीन नोड 1 अँड 3, दिस इज R13. resistance connected in between node 2 and 3, this is R23, and resistance connected in between 2 and 1, this is R12. Okay, similarly here resistance connected to node 1 is R1, node 3 is R3 and node 2 is R2. Okay, so this is called as delta, this is called as star. सो जेव्हा पण नेटवर्कमध्ये डेल्टा असेल आणि आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल ते, तर वी कॅन ट्रान्सफर इट इन टू star, or and if there is a star connected network and we want it, this is in delta, we can transfer it into delta by using some formulas. Okay, so see here, first we will see star to delta transformation. Okay, this is star connected resistance R1, R2 and R3. These three resistances are connected in star. Resistance R1 is connected to node 1, R2 is connected to 2, R3 is connected to 3. And what we have to do, we have to connect these resistances in this form. Okay, so how we will do this? See here, this is suppose 1, 2, 3. 1, 2, 3 म्हणजे ही ब्रांच, दिस ब्रांच. ओके, 1, 3 मधली ही ब्रांच आहे, ही 2, 3, 2. This branch is, this is 2, 3, resistance R23. Similarly, this branch is R12, resistance R12. समजले हे कसे आलेत रेजिस्टन्सेस. R13 म्हणजे 1 आणि 3 रेजिस्टन्स, ह्या दोघांना जर तुम्ही जॉईन केलं तर इथे जो रेजिस्टन्स येईल तो ह्या दोघांचा इक्विवॅलंट असेल, तो असेल R13. ह्या दोघांमधून जो रेजिस्टन्स तुम्हाला इथे मिळेल तो असेल R23, आणि ह्या दोन नोडमध्ये जो आहे जो इथे मिळेल तो असेल R21 किंवा 12, R12. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हे रेजिस्टन्सेसच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. R13, R12 आणि R23. ओके, कसं करणार ते से रेजिस्टन्स R12 आपण हा रेजिस्टन्स फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करतोय. सो R12 कसं फाइंड आउट करणार, तर त्याला कुठले रेजिस्टन्सेस कनेक्टेड आहेत, 1 आणि 2, 1 अँड 2 हा रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा ना ह्या ब्रांचचा. सो कुठले रेजिस्टन्सेस आहेत, 1 अँड 2. सो ॲड देम, R1 प्लस R2, देन मल्टिप्लाय देम, R1 इंटू R2 प्लस R1 इंटू R2 अपॉन R3. Got it? First of all, add two resistances which are connected to that node, means R1, R2. So add R1 plus R2 plus R1 into R2 upon R3. Okay, similarly R23, R23 म्हणजे ह्या ब्रांचचा रेजिस्टन्स. सो काय करणार, पहिले ह्या दोघांना ॲड करा, R2 प्लस R3 प्लस R2 इंटू R3 अपॉन जो अपोजिटला ब्रांचला जो रेजिस्टन्स असेल तो R1 डिवायडेड बाय R1. इकडे R3 आलं आहे डिवायडेड बाय, कसं काय आलं, R1 R2 अपोजिट ह्या ब्रांचचा रेजिस्टन्स फाइंड आउट करतो आहे, अपोजिट रेजिस्टन्स कुठला आहे, R3 डिवायडेड बाय R3 आलं इकडे. सिमिलरली इकडे R1 आलं. ओके, R13 म्हणजे ह्या ब्रांचचा रेजिस्टन्स, म्हणजे R1 इंटू R1 प्लस R3 प्लस R1 इंटू R3 डिवायडेड बाय R2. ओके,
समजले तिन्ही कसे आले फॉर्म्युलेज. तर हा एक फॉर्म्युला आहे, तुम्ही असं सॉर्ट आऊट करा किंवा ह्याला तुम्ही सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला काय मिळतं बघा. आता इथे R12 ह्याला सिम्प्लिफाय करा म्हणजे काय, रेजिस्टन्स खाली डिनॉमिनेटर इक्वल करून घ्या. मग R3 इकडे मल्टिप्लाय करा. R3 × R1 प्लस R3 × R2 प्लस R1 R2 आहेच डिवायडेड बाय R3. सिअर R1 × R3 प्लस R3 × R2 प्लस R1 × R2 डिवायडेड बाय R3. सिमिलरली हियर R23 मल्टिप्लाय करा. R1 × R2 प्लस R1 × R3 प्लस R2 × R3 अपॉन R1. नाऊ थर्डसाठी पण सेम करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मजा बघा. R1 × R3 इकडे आहे का R1 × R3. ओके. R3 × R2 × R3 आहे. R1 × R1 × R2. ओके समजलं. म्हणजे न्यूमरेटर सगळ्यांचा सेम असतो, सिमिलर न्यूमरेटर. सो आपण असं म्हणू शकतो की जेव्हा तुम्हाला स्टार टू डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे तर इझी फॉर्म्युला काय आहे, R1 × R2 प्लस R2 × R3 प्लस R1 × R3 डिवायडेड बाय R3. जो रेजिस्टन्स अपोजिटला असेल तो रेजिस्टन्स, त्या ब्रांचच्या अपोजिटचा जो रेजिस्टन्स असेल त्याने फक्त डिवाइड करायचं. न्यूमरेटर सगळ्यांचे सेम. ओके. इकडे पण R1 × R2 प्लस R2 × R3 प्लस R1 × R3 अपॉन R1. सिमिलरली हियर R1 × R2 प्लस R2 × R3 प्लस R1 × R3 डिवायडेड बाय R2. ओके समजलेत हे फॉर्म्युलेज. दिस इज डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन. नेक्स्ट टॉपिक इज डेल्टा टू स्टार. आता आपण काय बघितलेलं, स्टार टू डेल्टा. आता डेल्टा टू स्टार म्हणजे तुम्हाला रेजिस्टन्सेस कनेक्टेड, हे R1 रेजिस्टन्स R12, रेजिस्टन्स R23 अँड रेजिस्टन्स R13 are connected in delta. We have to convert it into in the form of R1, R2, R3 which are connected in star. Okay. So काय फॉर्म्युलाचा R1 we have to find out R1. मग R1 म्हणजे हा कुठल्या ब्रांचमधून निघणार. आता ह्याच्यामध्ये हे असं कनेक्शन आहे ना, ह्याच्यात आपल्याला स्टार कनेक्शन करूया आपण. ओके. सो आता सपोज दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3. ओके. सो वी हॅव टू फाइंड आउट R1 फाइंड आउट करायचं आहे. सो R1 कसा फाइंड आउट करणार, ह्या नोडला कुठला रेजिस्टन्सेस कनेक्टेड आहेत, R12 अँड R13. सो R12 × R13 डिवायडेड बाय ह्या जे रिमेनिंग रेजिस्टन्सेस आहेत, ऑल रेजिस्टन्सेस त्यांची ॲडिशन म्हणजे R12 प्लस R23 प्लस R13. ओके. ह्या तिघांची ॲडिशन करायची. हे सेम राहणार आहे. सिमिलरली हियर आता तुम्हाला रेजिस्टन्स R2 फाइंड आउट करायचं. मग काय करणार, R12 × R23 R12 × R23 डिवायडेड बाय ॲड ऑल रेजिस्टन्सेस R12 प्लस R23 प्लस R13. सेम हियर R3 इज इक्वल्स टू R13 × R23 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13. ओके समजले ते तिन्ही रेजिस्टन्सेस कसे फाइंड आउट करायचे. स्टार टू डेल्टा करतो आपण तेव्हा काय असतं, न्यूमरेटर सिमिलर असतात आणि डेल्टा टू स्टार करतो तेव्हा डिनॉमिनेटर सिमिलर असतात. असं लक्षात ठेवलं तरी पण चालेल. ओके. सो हे स्टार टू डेल्टा टू स्टारचे रूल्स झाले. नाव आता आपण प्रॉब्लेम्स बघूया. सपोज वी हॅव टू फाइंड आउट द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ दिस डेल्टा कनेक्शन. सी हियर 2 डेल्टा एकमेकांना कनेक्टेड आहेत, बरोबर आहेत ना. इथे 2 डेल्टा आहेत. सो इट इज नॉट नेसेसरी टू सॉल्व बोथ डेल्टाज. ओके. एक ब्रांच कॉमन आहे इथे, राईट. सो एक कुठला तरी डेल्टा सॉल्व केला की दुसरा इनडायरेक्टली सॉल्व होणार आहे. मग तुम्ही कुठला पण करा, हा करा, देअर इज नो इशू. ओके. एनी वन यू कॅन सॉल्व.
ओके. सो आता सपोज आपण हा आता मी इथे सॉल्व करून दाखवलं आहे तुम्हाला, हा बघूया आपण. ओके. सो कन्वर्ट डेल्टा इंटू स्टार, असे पण नोटिफिकेशन्स असतात, डेल्टा इंटू स्टार. ओके, हे पण लक्षात ठेवा. सो R1, आता आपण R1 काढूया. तर ह्या इथे जो आहे, मी ह्याला R1 कन्सिडर केलं आहे, R2 आणि R3. ओके. तर हा R1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. R1 फाइंड आउट करायचं म्हणजे काय, डेल्टा टू स्टार करायचं आहे. म्हणजे हेच आत्ता आपण जे वरती बघितलं, डेल्टा टू स्टार करायचं आहे. आता डेल्टा टू स्टार करताना काय करतो, R1 फाइंड आउट करायचं असेल तर R12 इंटू R23, म्हणजे त्याच्या ॲडजसंट जे रेजिस्टन्सेस आहेत ते असं म्हणूयात आपण. मग आता 1 करायचं आहे म्हणजे काय, 1 आणि 2. मग 1 इंटू 2 डिवायडेड बाय ह्या तिघांची ॲडिशन. फक्त हा डेल्टा बघायचा, हे इकडचा पार्ट घ्यायचा नाही. जो डेल्टा आपण सॉल्व करतो आहे तेच रेजिस्टन्सेस सम करायचे, नाही तर मॅडमनी सांगितले सगळे कराल असं नाही. हे 3च रेजिस्टन्सेस फक्त. ओके. सो 1 इंटू 2 अपॉन 1 + 2 + 3, हे 3 रेजिस्टन्स, 1 + 2 + 3. आणि इथे 1 काय, 1 इंटू 2 आला. R1 काय येणार आहे, 1 इंटू 2 = 2, 1 + 2 3, 3 + 3 6, 1/3 विच इज इक्वल्स टू 0.33 ओहम. ओके. फाइंड आउट R2 म्हणजे हा रेजिस्टन्स. मग 1 इंटू 3 इकडे आलं, 1 इंटू 3 अपॉन 1 + 2 + 3 म्हणजे 3/6 विच इज इक्वल्स टू 1/2.5 ओहम. सेम फाइंड आउट करा R3 काय, 2 इंटू 3, R3 2 इंटू 3, हे 2 रेजिस्टन्सेस घ्यायचे. 2 इंटू 3 अपॉन 1 + 2 + 3, 6/6 1 ओहम. ओके, हे आलं 1 ओहम. आता इथेच थांबायचं नाही आहे, हे झालं. आता हे रेजिस्टन्सेस मिळाले 1, 2 आणि 3. मग ह्याची इक्विव्हॅलंट डायग्राम येईल, कारण की हे गेले ना, आता हे 3 रेजिस्टन्सेस गेले. मग आता इक्विव्हॅलंट डायग्राम ड्रॉ करायची आपल्याला. ओके, ही आली त्याची डायग्राम. काय केलं आपण, फक्त ते जे 3 रेजिस्टन्सेस होते, हे बघा इथे तुम्हाला कळेल. हे 3 रेजिस्टन्सेस, हा स्टार आहे कनेक्टेड, तेच फक्त इथे गेले. इथे काय आहे, रेजिस्टन्स 1. ही लाईन कंटिन्यू झाली, इथे रेजिस्टन्स 1 आला आहे, इथे डॉट येणार. इकडे हा रेजिस्टन्स आला कुठला, R1 जो फाइंड आउट केला आहे आपण, किती आलेला 0.33, तो इथे लिहिला आहे. ओके. देन हा इथे R2 आहे. R2 किती आलेला आपला 0.5. हा R2 आहे, सॉरी हा R2 आहे. मग हा R2 इथे येणार 0.5 ओहम. ओके. देन इकडे R3, हे जे आतलं कनेक्शन आहे, सेम डायग्राम इकडे काढायची, स्टार. ओके. आणि आता उरलेलं 4 ओहम 5 ओहम रेजिस्टन्सेस आणि B. ओके. आता ह्याच्यामध्ये पण बघायचं. आता कुठले पण मी तुम्हाला पुढे रूल्स देणार आहे की स्टार डेल्टा कनेक्शन कधी सॉल्व करायचं. कुठलं पण नेटवर्क आहे तिथे डेल्टा दिसतोय म्हणून सॉल्व नाही करायचं. ओके. फर्स्ट सी की पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशनने सॉल्व करता येते का आपल्याला. जर नसेल येत देन यू कॅन गो फॉर स्टार डेल्टा कॉम्बिनेशन ट्रान्सफॉर्मेशन. ओके. तर आता इथे बघा, इथे काय होईल माहिती आहे. आता तुम्ही डेल्टा सॉल्व केले 2, इथे तुम्हाला एक स्टार कनेक्शन दिसते, इथे एक स्टार कनेक्शन दिसते. तुम्ही 2 हे सॉल्व करायला जाल, आन्सर येईल तुमचं करेक्ट, पण खूप टाईम जाईल. ओके. परत हे 2 डेल्टामध्येच कन्वर्ट होतील. ओके. सो आता हे 2 बघा, हे 2 रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत, हे 2 सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. ओके. सो ॲडिशन करा त्यांची, सिरीज 2 रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये असेल तर काय होतं, ॲडिशन. सो 4.5 आणि इकडे 6 ओम रेजिस्टन्स, याची इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम. सो ॲज इट इज कॉपी करा इथे 0.3 ओहम रेजिस्टन्स. ओके. आता हे 2 रेजिस्टन्सेस काय आहेत, सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत, सॉरी पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत, 4.5 आणि 6 ओहम. मग ह्यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय तो 2.571. मी असं कन्सिडर करते की तुम्हाला सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन कसं सॉल्व करतात माहिती आहे रेजिस्टन्सेसचं. ओके. सो आता इथे 0.33 ओहम प्लस 2.57 ओहम. ओके. सो हे येतात, हे 2 आता हे कशामध्ये झाले, सिरीजमध्ये कनेक्ट झाले 2 रेजिस्टन्स. सो ह्यांची ॲडिशन केली काय तर 2.904 ओहम. हा झाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स तुमचा. सो RAB इज इक्वल्स टू 2.904 ओहम. ओके. समजलं आहे सगळ्यांना.
इथे काय आहे आता रूल्स काय आहेत आपण हे आता सॉल्व करताना काय काय बघितलं. पहिल्यांदा चेक करायचं की सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन आहे का. तुम्हाला जे पण आपल्याला जे नेटवर्क गिवन आहे त्याच्यामध्ये सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर वी हॅव टू गो फॉर सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, एवढं कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युलेज वगैरे वापरायची गरज नाही आहे. हां, आता सपोज तिथे 2 डेल्टाज असतील. इफ देअर आर 2 डेल्टाज. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये सेम होतं ना की 2 डेल्टा होते आपल्याकडे. इथे 2 डेल्टाज आहेत आपल्याकडे, बरोबर. सो 2 डेल्टा असतील तर काय करतो आपण, कुठला पण एक डेल्टा सॉल्व करतो. तेच सांगितलं आहे मी इथे. इफ देअर आर 2 डेल्टाज सॉल्व एनी वन. ओके, इफ देअर आर 3 डेल्टाज, 3 डेल्टाज असतील तर काय करणार, सॉल्व स्टार. आता हे तुम्हाला पुढे पुढे कळेल की त्याचं कनेक्शन कसं असतं वगैरे. प्रॉब्लेम्स तुम्ही जसे सॉल्व कराल ना त्याच्यामध्ये येत जाईल. 3 डेल्टाज असतील तर. इफ देअर आर 4 डेल्टाज सॉल्व अपोजिट डेल्टाज. 4 डेल्टाज असतील तर 4 डेल्टाज कसे असू शकतात कनेक्टेड ते तुम्हाला पुढे मी प्रॉब्लेम्समध्ये येईल ना तेव्हा दाखवते. ठीक आहे. देन इफ देअर आर 6 डेल्टाज, मग काय करणार, अल्टरनेटिव्हली सॉल्व करायचं. सॉल्व 3 डेल्टाज अल्टरनेटिव्हली. ओके, हे रूल्स आहेत काही, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट बघूया सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. आता सोर्स ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय करायचं आहे, आपल्याकडे एक व्होल्टेज आहे आणि इकडे रेझिस्टन्स आहे. हा व्होल्टेज, हे प्रॅक्टिकल, हे आयडियल सर्किट आहे तसं लक्षात ठेवा की जेव्हा व्होल्टेज असेल तर रेझिस्टन्स सिरीजमध्ये त्याच्या असलं पाहिजे. जर करंट सोर्स दिला आहे तर रेझिस्टन्स त्याच्या पॅरललमध्ये असलं पाहिजे. किंवा जेव्हा पण आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचे, जर व्होल्टेज सोर्सला आपण करंट सोर्समध्ये ट्रान्सफॉर्म करतो आहे तर हा रेझिस्टन्स त्याच्या पॅरललमध्ये जाणार. ओके, आणि इफ वी आर कन्वर्टिंग दिस करंट सोर्स इन टू व्होल्टेज सोर्स देन कनेक्ट दिस रेझिस्टन्स इज इन सिरीज विथ व्होल्टेज सोर्स. ओके, so voltage source series. When 2 voltage are connected in series, voltage source always in series. पॅरलल मध्ये कधीच नसतं. व्होल्टेज सोर्स सिरीज कॉम्बिनेशन्सच असतात त्याचे. सो 2 voltages आर कनेक्टेड इन सिरीज. आता जेव्हा 2 voltage सोर्सेस आर कनेक्टेड इन सिरीज, हे 6 volt आहे आणि 3 volt आहे, हे 2 voltage सोर्स आहेत सिरीजमध्ये कनेक्ट आहेत, बरोबर आहे ना, बघूनच कळतं आहे आपल्याला. सो आता आपल्याला ह्या दोघांचे काढायचे इक्विवॅलंट. तर कसं काढणार, जेव्हा ह्याच्यामधली साईन अपोजिट असतील, मायनस आणि इथे प्लस आहे, इथे काय आहे कॉम्बिनेशन प्लस मायनस, इकडे पण काय प्लस मायनस सेम आहे, बरोबर. पण हे मधलं काय आहे, मायनस आणि प्लस आहे, म्हणजे अपोजिट साईन आहेत, वेगवेगळ्या साईन आहेत. सो काय करायचं, ऑलवेज ॲड देम. सो 6 + 3 = 9. साईन काय येणार इथे, +2 मायनस आहे. सो +2 मायनस प्लस मायनस आहे, प्लस मायनस आहे, मग प्लस मायनस येणार. हे जे आपण साईन्स देतो ना, दीज आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. त्याच्यावरती पूर्ण डिपेंड आहे की तुम्ही कसा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहात. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे. हे कसं आलं आहे, +2 मायनस, इथून आलं प्लस मायनस आहे, हे पण +2 मायनस आहे म्हणून हे आले प्लस मायनस. सेम. आता इथे पण 2 voltage सोर्स आहेत विच आर कनेक्टेड इन सिरीज. सो 6 volt आणि 3 volt. हिअर मायनस प्लस मायनस प्लस. ओके, इथे प्लस मायनस होतं, इथे मायनस प्लस आहे. पण हे जे कनेक्शन आहे जिथे 2 voltage सोर्स आपले कनेक्ट होतात ते साईन्स काय आहेत, अपोजिट आहेत. सो ॲड देम. 6 + 3 9. ओके, आणि इथे साईन्स काय आहेत, -2 प्लस. सो इथे येणार -2 प्लस. इथे काय होतं, +2 मायनस, सो आलं प्लस मायनस. इथे काय मायनस प्लस, इथे पण आलं मायनस प्लस. नेक्स्ट, हिअर ऑल्सो 2 voltage सोर्स आर कनेक्टेड इन सिरीज. 6 volt 2 volt. ओके, प्लस मायनस मायनस प्लस. आता हे जे 2 voltage सोर्स कनेक्टेड आहे एकमेकांना ते मायनस मायनस आहेत, दोन्ही साईन मायनस आहेत. इथे काय होतं, दोन्ही साईन एक प्लस एक मायनस, एक प्लस एक मायनस, इकडे काय मायनस मायनस. सो सबट्रॅक्ट डेम मीन्स 6 - 2 = 4 volt. आणि साईन, आता साईन कशावरून घेणार, इकडे तर प्लस मायनस आहे, इकडे मायनस प्लस आहे. सो
जी पण मोठा व्होल्टेज सोर्स आहे आपला, प्लस मायनस त्याची साईन येणार. 6 काय आहे, मोठा व्होल्टेज 6 आणि 2, मोठा कुठला याच्यातला 6, सो 6चं येणार. इकडे 5 आणि 8 व्होल्ट हे दोन व्होल्टेज सोर्स सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. मग काय येणार ह्याचं, मायनस टू प्लस आहे, प्लस टू मायनस, मग काय येणार 3 व्होल्ट. 8 मायनस 3, मोठ्यातूनच लहान वजा करायचं, असं काही नाही की वरती जो व्होल्टेज सोर्स आहे त्याच्यातून कमी करायचं वगैरे असं काही नाही. 8 मायनस 5 3, ओके. आणि मोठ्या ह्याचं साईन येणार म्हणजे प्लस टू मायनस. क्लिअर. नेक्स्ट करंट. आता करंटचे ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये बघणार, पॅरललमध्ये. करंट सोर्सेस असतील तर वेन कनेक्ट सोर्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल, सेम डायरेक्शन. आता फर्स्ट ह्याच्यामध्ये काय आहे, सपोज दिस इज 3 एम्पियर करंट सोर्स अँड दिस इज 5 एम्पियर करंट सोर्स. दिस टू आर कनेक्टेड इन पॅरलल. मग काय करणार, 3 + 5 8. ह्याची डायरेक्शन, जी डायरेक्शन ह्या करंट सोर्सची आहे तीच असणार, अपवर्ड डायरेक्शन. ओके. नेक्स्ट 3 5 दोघांची डायरेक्शन काय आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. ॲड देम, 3 + 5 8, सेम डायरेक्शन आहे म्हणून आपण ॲड करतो आहे. ओके. दोन्ही करंट सोर्स इकडे अपवर्ड आहेत, इकडे डाऊनवर्ड आहेत. नेक्स्ट थर्ड वन 8 and 3. आता बघा इथे 8 एम्पियर करंट सोर्स आहे, ह्याची डायरेक्शन अपवर्ड साईड आहे, आणि 3 एम्पियर जो करंट सोर्स आहे त्याची डायरेक्शन काय, डाऊनवर्ड साईड आहे. ओके. सो 8 - 3 इज 5. 8 - 3 5 व्होल्ट, 5 एम्पियर. आणि ह्याची डायरेक्शन काय येणार, जी मोठ्याची, तिकडे आपण व्होल्टेज सोर्समध्ये साईन घेत होतो मोठ्याचं, इथे करंट सोर्समध्ये डायरेक्शन घेणार. सेम हिअर 4 एम्पियर 12 एम्पियर. मग 12 - 4 8 एम्पियर. मोठा कुठला आहे, 12 एम्पियर. त्याचे डायरेक्शन कुठली, अपवर्ड डायरेक्शन, सो अपवर्ड डायरेक्शन. ओके. आता हे आपण फक्त व्होल्टेज सोर्स आणि सिरीज सोर्सचे जर कॉम्बिनेशन्स असतील तर काय करायचं ते बघितलं. आता ॲक्च्युअलमध्ये सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. तर सोर्स ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण मागच्या एका प्रॉब्लेममध्ये बघितलेलं ॲक्च्युली की कसं करतात. तरी पण आता बघूया. आपल्याकडे जो व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे ना आपला, ओहम्स लॉ, V = IR. त्याच्यावरून आपण I काढतो V/R, बरोबर आहे, V/R. तर आता इथे तुम्हाला काय व्होल्टेज सोर्स दिला आहे 6 व्होल्ट आणि इकडे 2 ओहम रेझिस्टन्स. ओके. आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचे कशामध्ये, करंट सोर्समध्ये. करंट सोर्स असेल तर हा रेझिस्टन्स मी काय सांगितलेलं की सिरीजमध्ये असेल तो पॅरललमध्ये जातो. करंट सोर्सला ऑलवेज रेझिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल. सो ही जी आपली डायग्रॅम आहे ती ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार. ओके. आणि आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची, रेझिस्टन्सची व्हॅल्यू सेम राहणार, ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ती ह्याच्यावरूनच फाइंड करणार नॉर्मली ओहम्स लॉवरून. I = V/R. V माहिती आहे, R माहिती आहे, काय येणार 6/2 3 एम्पियर. आलं 3 एम्पियर. साईन अपवर्ड कशी येणार, +2 मायनस आहे. सो हे कन्व्हेन्शन आहे, बाय डिफॉल्ट आपण म्हणतो करंट फ्लो +2 मायनस फ्लो होतो आहे, सो अपवर्ड डायरेक्शन. ओके. हे आता ह्याच्यामध्ये काय आहे, करंट सोर्स आहे आणि आपल्याला व्होल्टेज सोर्समध्ये ट्रान्सफॉर्म करायचं आहे. काय होणार, हा रेझिस्टन्स, दिस इज 2 ओहम रेझिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज, हा सिरीजमध्ये कनेक्ट होईल ह्याला. ओके. मग फक्त डायग्रॅम तरी आधी काढून घ्यायची, नंतर व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. व्हॅल्यू आता आपल्याकडे माहिती आहे, आपल्याला V = IR, I माहिती आहे, R माहिती आहे, मग V काढू शकतो 8 व्होल्ट. I × R, 4 × 2 8. आणि करंटची डायरेक्शन हे रॉंग आहे. करंटची डायरेक्शन व्होल्टेजचे साईन्स काय असणार, अपवर्ड डायरेक्शन आहे, सो प्लस मायनस. ओके. हे आहे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन.